नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आहे महाशिवरात्र. आणि महाशिवरात्र ही भगवान शंकरांची उपासना करण्यासाठीचा अत्यंत प्रभावी दिवस आहे. या दिवशी हे तत्व 100 पटीने जास्त जागृत असतं. त्यामुळे आपण या दिवशी जी पण सेवा किंवा उपाय करू तर याचं फळ हे आपल्याला 100 पटीने अधिक मिळतं. तर हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, आपल्या कुठल्या त्रासासाठी कुठल्या वस्तूचं अर्पण पिंडीवर आपल्याला करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्यक्तींना काही ना काही समस्या असतात. कुणाला संतान प्राप्ती नाही आहे, तर कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत, पितृदोष आहे. तर अशा असंख्य समस्यांसाठी आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. आपण श्रद्धेने हे उपाय करायचे आहेत. आता या दिवशी जर मासिक धर्म सुतक असेल तर आपल्याला सेवा करता येत नाही. मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून आपण सेवा करून घ्यायची आहे. आणि सुतक असेल तर आपण फक्त यूट्यूबवर सेवा लावून द्यायच्यात आणि त्या श्रवण करायच्यात. आणि तुम्ही मंत्रजाप करू शकता. जरी मासिक धर्म सुतक असेल तरी तुम्ही मंत्रजाप नक्कीच करू शकता. तर या दिवशी आपल्याला नमः शिवाय हा स्त्रियांनी मंत्र म्हणायचा आहे आणि ओम नमः शिवाय हा पुरुषांनी मंत्र म्हणायचा आहे. भगवान शंकरांची सेवा किंवा उपासना ही प्रदोष काळामध्ये केली जाते. आता प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याआधीचा 1.5 तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा 1.5 तास. तर या काळामध्ये आपल्याला करायचे असते. पण महाशिवरात्र आहे आणि हा संपूर्ण दिवस अत्यंत प्रभावी आहे. तर या दिवशी आपल्याला काही वस्तू शिवपिंडीवर अर्पण करायचेत. आता या वस्तू आपल्याला जरी काही त्रास नसेल तरी पण तुम्ही नक्कीच अर्पण करा, कारण ह्या सर्व वस्तू ह्या देवादिदेव महादेव यांना प्रिय आहेत. आणि आपल्या सर्व देवतांमध्ये महादेवच असे आहेत की जे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात. तसंच महादेव हे जेवढे त्वरित प्रसन्न होतात तेवढेच ते क्रोधितसुद्धा होतात. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी अर्पण करताना काही चुका टाळायचेत. सेवा तर करायचेत पण तत्पूर्वी आपल्याला काही चुका या दिवशी करायचे नाही आहेत. आता जर प्रेग्नंट महिला असतील तर त्यांनी घरीच पूजा करावी, कारण 7 महिन्यानंतर शिवमंदिरात प्रेग्नंट महिलांनी किंवा गरोदर महिलांनी शिवमंदिरामध्ये जाऊ नये. कारण शिवपिंडीवरती मंदिरामध्ये नाग असतो आणि त्या नागाला आपण बघू नये किंवा नागाची दृष्टी आपल्या गर्भाशयावर पडू नये असं म्हटलं जातं. काही नियमांचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे. ते म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि भगवान शंकरांच्या उपवासामध्ये बगर खाल्ली जात नाही. त्यामुळे आपण या दिवशी उपवासाला बगर खाणार नाही आहोत. तुम्ही फलाहार करू शकता, दूध घेऊ शकता किंवा चहा कॉफी या गोष्टी घेऊ शकता. पण आपण चुकूनही या दिवशी बगर खायची नाही आहे. तर या दिवशी आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची. आणि वस्त्राबाबतचा एक अतिशय महत्त्वाचा नियम तो म्हणजे या दिवशी आपल्या घरातील कोणीही चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र घालणार नाही याची काळजी. आपल्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसतील तरी हरकत नाही, तुम्ही इतर रंग घातले तरी चालेल. पण या दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत. अगदी स्त्री पुरुष आपल्या घरातील लहान मुलं हा नियम प्रत्येकाने पाळा. आणि या दिवशी आपण कोणाशी वादविवाद घालू नये. शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करावा. पुढे मी आपल्याला कोणत्या समस्येसाठी कुठली वस्तू किंवा गोष्ट आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची ते सांगणार आहे. पण आता जवळपास जर महादेवांचं मंदिर असेल तर नक्कीच जाऊन तुम्ही तिथे अर्पण करा. पण या दिवशी गर्दी पण खूप असते. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला तिथे जाऊन अर्पण करता नाही आल्या तर आपण आपल्या घरातल्या शिवपिंडीवर अर्पण केल्या तरी चालेल. पण प्रयत्न करा की मंदिरात जाऊन करण्याचा. घरी पण करू शकता, म्हणजे दोन्ही ठिकाणी केलं तरी चालेल. एवढ्या सात्विक लहरी मंदिरामध्ये असतात. जेवढं पावित्र्य मंदिरामध्ये राखलं जातं तेवढं आपल्या घरामध्ये असतंच असं नाही. आपल्याला जर संतान प्राप्ती नसेल तर महादेवांच्या पिंडीवर या दिवशी आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आता कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं गाईचं दूध, हे कच्चं दूध, थंडच दूध आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे. याने संतान प्राप्ती होते. आता हे अर्पण करताना स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि पुरुष अर्पण करत असतील तर पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला पितृदोष असेल तर आपल्याला महादेवांच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करायचे. आता काळे तीळ अर्पण करताना आपण ते हातामध्ये घ्यायचे, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचे आणि मग अर्पण करा. किंवा एखाद्या छोट्याशा तांबे भांड्यामध्ये तुम्ही ते काळे तीळ टाका, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि ते तीळ मिश्रित जलसुद्धा तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता.
तर निरोगी राहण्यासाठी किंवा नात्यामध्ये जर काही दुरावा आला असेल, काही समस्या असतील, तर त्या मिटण्यासाठी किंवा दुरावलेली नाती जवळ येण्यासाठी आपल्याला शिवपिंडीवर मध अर्पण करायचं आहे। आणि बघा, या दिवशी बरेच जण उसाचा रस अर्पण करतात, कारण शिवपिंडीवर जर आपण उसाचा रस अर्पण केला तर लक्ष्मी प्राप्ती होते। त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि हा उपाय प्रत्येकाने करा। कारण आता आपल्याला एखाद्या कामामध्ये आपण एखादं मोठं काम करायला जातोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश येत नाहीये, तर यश प्राप्तीसाठी आपल्याला शिवपिंडीवर दही अर्पण करायचं आहे। आता दही अर्पण करताना ते विकत जे दह्याचा डबा मिळतो तर तो आपल्याला अर्पण करायचा नाहीये, तर आपण घरी शुद्ध बनवलेलं दुधापासून बनवलेला दह्याचंच आपल्याला या दिवशी अर्पण करायचे। तर जर कर्जबाजारीपणा असेल किंवा वारंवार खूप छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागत असेल, तर अशा वेळेला मसूर डाळीचं अर्पण हे आपल्याला शिवपिंडीवर करायचे। अडकलेली कामे मार्गी लागावेत, वारंवार कामामध्ये अपयश येऊ नये किंवा यासाठी आपल्याला चंदन पावडर याचं अर्पण करायचे। आता चंदन पावडर अर्पण करताना ती थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ते पावडर मिश्रित पाणी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। आणि या दिवशी आपल्याला बेलपान शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। आता बेलपान अर्पण करताना ते पालथं अर्पण करायचं आहे आणि त्याच्या देठाच्या बाजूला एक छोटीशी गाठ असते, ती गाठ काढून मग आपल्याला ते बेलपान शिवपिंडीवर अर्पण करायचं असतं। आता या दिवशी शिवपिंडीवर 108 बेलपान अर्पण करावे, पण तेवढे जरी नाही मिळाले, तुम्ही एक बेलपान अर्पण केलं तरी चालेल। तर बघा, व्हिडिओमध्ये ज्या ज्या वस्तू मी सांगितल्या त्या आपल्याला कोरड्या अर्पण करायच्या नाहीयेत, तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून अगदी 2 थेंब पाणी घालून आपल्याला या शिवपिंडीवर अर्पण करायचेत। कारण कुठलीही वस्तू अशीच कोरडी आपल्याला अर्पण करायची नाही, ही एक काळजी घ्यायची। आता शिवपिंडीवर बेल अर्पण करायचा आहे। बेल हा महादेवांना अतिप्रिय आहे। आता या संपूर्ण सेवा करताना आपल्याला स्त्रिया या सेवा करणार असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष सेवा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। घरातील मुलांना सुद्धा आपल्याला बेलपान अर्पण करायला सांगायचे शिवपिंडीवर आणि मुलांकडून सुद्धा ही 2 मिनिटाची सेवा आपल्याला करून घ्यायची आहे। हे तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्यात। आता आपण ज्या पण वस्तू अर्पण केल्या किंवा तुम्ही खूप जास्त प्रमाणात एखादी वस्तू अर्पण केली आहे, दही असो किंवा दूध किंवा तूप, तर या सर्व वस्तू नंतर आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो। आणि जर तुम्ही सगळं एकत्र झालं असेल, ते थोडं थोडं अर्पण केले आणि ते सगळं एकत्र झालंय, तर नंतर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरी चालेल। पण या दिवशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र आणि पांढरं फूल हे महादेवांना खूप प्रिय आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक समस्येसाठी सांगितलेल्या गोष्टी अर्पण करायचेत। आता जरी आपल्याला कुठली समस्या नसेल किंवा कुठला त्रास नसेल, तरी तुम्ही या सर्व वस्तू अर्पण करू शकता, कारण या दिवशी हे तत्व खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि आपण केलेल्या पूजेचं फळ हे आपल्याला मिळतंच। तर या सर्व वस्तू तुम्ही नक्कीच अर्पण करा। त्या अशा पद्धतीने आपल्या समस्येतून आपल्याला मार्ग मिळावा, यासाठी आपल्याला या दिवशी भगवान शंकरांची उपासना करायची आहे। आता प्रदोष काळामध्ये ही सेवा केली जाते, पण तुम्ही अगदी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शक्य नसेल तर दिवसभरामध्ये ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्या वेळेला तुम्ही ही सेवा करा। पण हा दिवस आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाहीये। या दिवशी दिवसभर नमः शिवाय असा मंत्र स्त्रियांनी म्हणावा आणि ओम नमः शिवाय असा मंत्र पुरुषांनी म्हणायचा आहे। अशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेली सेवा मी देवादिदेव महादेव यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।